नमस्कार, जय शिवराय मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला YT स्टुडिओ फक्त कसं चालवायचं आहे, आपण एक ॲपमध्ये YT स्टुडिओ कसा ऑन होतो हे आपण पाहिलं। तर या व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओला पहिल्यांदा टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स कसं लिहायचं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मी येतो माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती। तर मित्रांनो, मी पहिल्यांदा माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इथे आल्यानंतर मी आता जसं की आता तुमचा यूट्यूब चॅनलवरती जसं माझा एकच व्हिडिओ होता, तो व्हिडिओ मी इथे पहिल्यांदा मी त्या चॅनलवरती जातो जिथे चॅनल्स आपला ओपन केलेला होता, जो मेल आयडीने तुम्ही ओपन केला होता तो यूट्यूब चॅनल्स तुम्हाला इथे दिसतो। इथे गेल्यानंतर तुम्हाला व्ह्यू चॅनल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मॅनेज व्हिडिओला क्लिक केला तर तुमचे व्हिडिओज तुम्हाला इथे दिसतील। तुमचं एक शॉर्ट्स व्हिडिओ मी अपलोड केला आणि एक लॉंग व्हिडिओ अपलोड केला आहे। तुम्ही लॉंग व्हिडिओ पण पाहिजे तसं अपलोड करू शकता। लॉंग व्हिडिओ कसा अपलोड करायचा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही दुसरा किंवा तिसरा माझा व्हिडिओ असेल तो तुम्ही पाहून घेऊ शकता, त्यानंतर लॉंग व्हिडिओज तुम्ही अपलोड करू शकता। तर पहा, इथे आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की आता मला हा इथे या ठिकाणी हा माझा यूट्यूब चॅनल आहे, तर इथं मला काही एडिटिंग करायचं असेल तर मी इथे एडिटिंग करू शकत नाही आहे। तर मला एडिटिंग करण्यासाठी एक YT स्टुडिओ ॲप इन्स्टॉल करावं लागतं, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं। तिथं जाऊन तुम्हाला टॅग त्यानंतर टायटल डिस्क्रिप्शन्स हे सर्व लिहिता येतं। तर मी पहिल्यांदा जातो माझ्या YT स्टुडिओमध्ये। YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता, इथे YT स्टुडिओमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही चॅनल आहे, जसं की आता माझा हा चॅनल आहे, तर या चॅनलला मी क्लिक करतो आणि इथे मी स्विच अकाउंट्स करतो। जसं तुमच्या ज्या मेल आय डीने तुमचा जो चॅनल चालू आहे त्या मेल आय डीला तुम्ही पहिल्यांदा सिलेक्ट करा। जसं मी आता मी सिलेक्ट केला, सिलेक्ट केल्यानंतर इथे हा माझा YT स्टुडिओ दिसतो। आता हा YT स्टुडिओ मला कसं ओपन करायचं आहे, काय करायचं आहे, आता बघा मी इथं ॲनालिटिक्सला आलो, त्यानंतर कंटेंट्सला आलो, त्याच्यानंतर डॅशबोर्ड्स आहे, त्याच्यानंतर हे अर्निंग आहे वगैरे। तर मला काय करायचं आहे, डॅशबोर्डला आल्यानंतर पहिल्यांदा टेक्निकल चॅनलवरती तुमचे सबस्क्रायबर्स किती आहेत, तर 0 सबस्क्रायबर आहेत, त्याच्यानंतर तुमचे व्ह्यूज किती येत आहेत, त्यानंतर वॉच टाईम किती आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत। तर मला काय करायचं आहे की सर्वप्रथम मला पहिल्यांदा ॲनालिटिक्सला जायचं आहे आणि ॲनालिटिक्सला गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचे किती व्हिडिओ अपलोड आहे, तुम्ही इतर लोकांना पाठवलात का, किती व्ह्यूज आले त्याच्यावरती, तुमचं एकही व्हिडिओ आत्तापर्यंत अपलोड नाही झालं, पब्लिक नाही झालं, लोकांपर्यंत ते पोचलेच नाही आहे, तर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब कसं करतील। तर त्यासाठी सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा व्ह्यूज आणावे लागतात। व्ह्यूज आणल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इतर लोकांना तुम्ही शेअर करता तुमचे व्हिडिओज, त्यावेळेस हळूहळू लोक तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागतील, त्यानंतर तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज यायला लागतील। त्याच्यानंतर तुम्हाला हे सर्व गोष्टी कधी करतील, ज्यावेळेस तुम्ही पब्लिक कराल तुमच्या व्हिडिओजला आणि वारंवार व्हिडिओ तुम्हाला टाकावं लागणार आहे। मी फक्त तुम्हाला या व्हिडिओमध्ये टायटल टॅग डिस्क्रिप्शन्स कसं लिहायचं याबाबतीत माहिती देतो आहे। तर कंटेंटला यायचं आहे, कंटेंटला आल्यानंतर तुम्ही या व्हिडिओला सिलेक्ट करा ज्या व्हिडिओला तुम्हाला टायटल टॅग डिस्क्रिप्शन द्यायचं, कारण हे मी अनलिस्टिंग करून मी पब्लिश केलं होतं, अनलिस्टिंग करून अपलोड केलं होतं। तर त्याच्यानंतर तुम्ही इथं पेन्सिल आयकॉनला यायचं आहे, पेन्सिल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं टायटल तर लिहिला, टायटल जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही टायटल चेंज करू शकता, पण मी आहे तोच टायटल ठेवतो। आता डिस्क्रिप्शन लिहायचं आहे, तर डिस्क्रिप्शन्स कसं लिहायचं, सिम्पल आहे बघा। डिस्क्रिप्शन्स लिहायचं आहे तर तुम्हाला काय लिहायचं डिस्क्रिप्शन्स, तर की माझा हा कळसारोहणचा कार्यक्रम आहे, तर माझ्या गावी मी आता इथं काही लिहिलं की माझ्या गावी कळसारोहणचा कार्यक्रम, कळसारोहण, माझ्या गावी प्रसिद्ध असलेले मंदिर, माझ्या गावी प्रसिद्ध असलेले मंदिर ब्रह्मलिंग श्री ब्रह्मलिंग देवस्थान, श्री ब्रह्मलिंग देवस्थान हे प्रसिद्ध मंदिराला कळस चढवण्याचा कार्यक्रम मी तर पटापट लिहितो, कार्यक्रम करत असताना मी टिपलेले दृश्य असल्या तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता।
तुम्हाला फक्त एवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो की जे मी आता इथे टाईप केलेलं आहे की हे टाईप केल्यानंतर तुम्हाला आणखी जितकं टाईप्स करता येतं, इथे तुम्ही टोटल 5,000 वर्ड्स किंवा 3,000 वर्ड्सपर्यंत तुम्ही इथे टाईप करू शकता आणि डिस्क्रिप्शन्स तुम्हाला जितकं जास्त लिहिता येतं तितकं जास्त लिहा. आता माझ्या गावी प्रसिद्ध असलेलं हे मंदिर ब्रह्मलिंग देवस्थान, तर ब्रह्मलिंग देवस्थानचं हा तुमचा कीवर्ड झाला. तुमच्या गावाचं नाव सांगा, तुमच्या गावात हे कधी कधी जत्रा होत असते ते सांगा. त्यानंतर या मंदिराला कळस चढवण्याच्या कार्यक्रमाला किती जण उपस्थित होते, काय होते, अशा न्यूज टाईप्समध्ये तुम्ही जितकं काही लिखाण कराल तितकं लिखाण करायचं. एक डिस्क्रिप्शन, शॉर्ट डिस्क्रिप्शन्स तुम्हाला लिहायचं आहे. डिस्क्रिप्शनच्या बाबतीत म्हणजे व्हिडिओच्या बाबतीत तुम्हाला इन्फॉर्मेशन्स या डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला एखादा तुमची लिंक्स असेल, समजा जर तुमचे एखादं यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करू शकता, किंवा तुम्ही या मंदिराचं काही तुमचं एखादा वेबसाईट असेल तर त्याची लिंक तुम्ही देऊ शकता. त्या मंदिराच्या रिलेटेड तुम्ही पाहू शकता, सांगू शकता, ते तुम्ही लिंक तिथे पाठवू शकता, ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही तुमचं जर इंस्टाग्रामचं जर लिंक तुम्हाला इथं प्रोव्हाइड करायचं असेल, तुम्ही मला इंस्टाला फॉलो करा वगैरे वगैरे, तर ते तुम्ही इथं ठेवू शकता. फेसबुकची लिंक देऊ शकता, तुम्ही सोशल मीडियाची लिंक देऊ शकता. हे सर्व तुम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन्समध्ये ठेवू शकता. जसं की मी आता इथं तुम्ही आणखी लिहू शकता. मी फक्त थोडंसं शॉर्टकट लिहितो आहे, तर मी इथं म्हटलं की अधिक माहितीसाठी तुम्ही मला इंस्टाला फॉलो करा. तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि आय डी, तर इन्स्टा आय डी असं तुम्ही इथं खाली शकता, इन्स्टा आय डी. आणि इथे तुम्ही इन्स्टा आय डी देऊ शकता, जसं की मी इथे केलं आणि इथे मी इन्स्टा आय डी दिलं. असं बघा, एवढं दिलात. तुम्ही तुमचं फेसबुकवरती पण द्यायचं असेल तर फेसबुकचं देऊ शकता. तुम्ही अशी लिंक्स आय डीज देऊ शकता. दुसरी गोष्ट, समजा जर तुम्हाला हे सर्व लिहिलात तर तुम्हाला त्यानंतर काही कीवर्ड्स टाकावे लागतात. जसं की आता मी इथे हॅशटॅग टाकतो. आता मी काय करतो की समजा माझा हा जो आहे तो ब्रह्मलिंग देवस्थान आहे, तर ब्रह्मलिंग देवस्थान, तर ब्रह्मलिंग देवस्थान हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आणखी ब्रह्मलिंग देवस्थानसोबतच तुम्ही शावळ, अक्कलकोट किंवा अक्कलकोट टाकू शकता. अक्कलकोट असं टाकू शकता. त्याच्याचबरोबर तुम्ही आणखी तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव टाकू शकता. जिथे हे मंदिर आहे त्या मंदिर कुठे शूट्स होत आहे याबाबतीत तुम्ही लिहू शकता. जसं की सोलापूर न्यूज टाकतो मी. हे अशा पद्धतीने तुम्ही हॅशटॅग टाकू शकता. आता इतकं टाकल्यानंतर तुम्हाला इथे पुढे जायचं आणि इथं सेव्ह नावाचा ऑप्शन्स करायचा आहे. तेव्हा तुमचा हा जो काही मंदिराचा जो टायटल आहे आणि डिस्क्रिप्शन्स आहे हे आपण लिहिलं. आता हे गेल्यानंतर परत या पेन्सिल आयकॉनला क्लिक केल्यानंतर हे बघा, मी थंबनेल टाकायला सांगितलं, टायटल शिकवलं, टॅग शिकवलं आणि डिस्क्रिप्शन शिकवलं. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर आधीचे सर्व व्हिडिओज पहा, हळूहळू शिकून घ्या, कारण प्रत्येक गोष्ट डायरेक्ट एकाच व्हिडिओमध्ये सर्व शिकता येत नाही आहे. जर तुम्हाला प्रॉपर पद्धतीने शिकायचं तर सुरुवातीला शिकून घ्या, नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी यायला लागतील. त्यानंतर पहा, खाली आल्यानंतर अनलिस्टिंग आहे. अनलिस्टिंगला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पब्लिक करायचं तर तुम्ही पब्लिक करू शकता, म्हणजेच लोकांपर्यंत हे डायरेक्ट दिसतं. अनलिस्टिंग आणि प्रायव्हेट, तर तुम्ही स्टार्टिंगला फक्त अनलिस्टिंग करा, पब्लिक करू नका. कारण अनलिस्टिंग केल्यानंतर पहिल्यांदा तुमचं सगळं सेट असेल, व्यवस्थित असेल तरच तुम्ही पब्लिक करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही ऑडियन्स, आता ऑडियन्स जो आहे तो नो इट्स नॉट मेड फॉर किड्स आणि येस इट्स मेड फॉर किड्स, दोन टाईपचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, नो इट्स नॉट मेड फॉर किड्स असं हे तुम्हाला टाकायचं आहे. कारण जे आहे एक रेस्ट्रिक्शन्स असतं, एज रेस्ट्रिक्शन, त्या एज रेस्ट्रिक्शननुसार तुम्ही एक 18 वर्षाच्या पुढे किंवा हे लहान मुलं साठी आहे का किंवा लहान मुलांसाठी आहे का किंवा लहान मुलांसाठी नाही का, तर हे कधीही तुम्ही नो इट्स नॉट मेड फॉर किड्स हे टाकायचं आहे. ठीक आहे. तुमचं जर कार्टूनचं चॅनल वगैरे असेल आणि जर तुम्ही मुलांना इन्वॉल्व केलेलं असेल कुठल्या व्हिडिओजमध्ये, तर मात्र तुम्ही हे येस मेड फॉर किड्स करायचं. पण तिथे तुम्हाला कमेंट्स वगैरे सर्व डिसेबल होत असतात, त्यामुळे इथे मी नो इट्स मेड फॉर किड्स असं मी करतो. त्यानंतर इथे आल्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता टॅग्स आहेत, त्या टॅग्सला मी क्लिक करतो. किंवा तुम्ही ॲड टू प्लेलिस्ट पण करू शकता. ॲड टू प्लेलिस्ट कोणतं प्लेलिस्ट असेल त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ॲड करू शकता, म्हणजे एक प्लेलिस्ट तुम्ही बनवलात. तर मी तर टॅगवरती जातो आणि टॅगवरती काय लिहायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टॅगवरती काय लिहायचं. आता मी कुठे हा व्हिडिओ शूट करतो तिथलं लोकेशन्स टाका. त्यानंतर त्या व्हिडिओचे कीवर्ड्स टाका की लोक काय सर्च केल्यानंतर तो माझा व्हिडिओ दिसला पाहिजे. जसं की आता मी ब्रह्मलिंग देवस्थान किंवा मंदिराला कळस कसं चढते असं मी टाकलं की समजा आता माझा पहिलाच एक टॅग आहे की मंदिराला कळस
मंदिराला कळस कसे चढवण्यात येते असं मी टाकलं. तर काय आहे की हा माझा एक टॅग आहे. तर या टॅगला मी एंटर केलं तर हे असं एक कीवर्ड आहे की जर कोणी असं टाकलं की मंदिराला कळस कसे चढवण्यात येते आणि ते आपला व्हिडिओ अगोदर यायला पाहिजे. अशा टाईपचं कसं असतं की कंटेंट्स असतात, ते टॅग्स असतात, ते सजेशन्स करत असतात आणि त्यानुसार तुमचे पुढे येत असतात. तर मंदिराला कळस कसं चढवण्यात येते तशाच पद्धतीने तुम्ही टॅग्स टाका, तसेच तुमचे कीवर्ड्स टाका. जसं की आता माझा हा लोकेशन्स होता शावळ अक्कलकोटमधला, तर मी अक्कलकोट शावळमधून टाकलं. त्यानंतर मी टाकलं की मंदिराला कळस. ओके, त्यानंतर मंदिराला कळस किंवा मग मंदिराला कळस चढवण्याचा कार्यक्रम मंदिराला कळस चढवण्याचा कार्यक्रम किंवा चढवणे असं वगैरे टाकलात, ह्या सगळ्या गोष्टी येतात. ओके, त्याच्यानंतर इथे एंटर करायचं. असा हळूहळू तुम्ही एक 10-12 तरी तुम्हाला हे टॅग्स टाकावे लागतात. टॅग्स असे आहेत ना, तुम्हाला हे टाकायचे आहेत आणि तरच व्हिडिओ तुम्हाला अपलोड करायचा. त्यानंतर मी इथे पुढे जातो आणि त्यानंतर इथं सेव्ह बटन होतं. तर एक लक्षात ठेवा, तुमचा हा जो मेन ओरिजिनल व्हिडिओ आहे त्याच्यावरती तुम्ही टॅग टाकलात, डिस्क्रिप्शन लिहिलात आणि टायटल्स लिहिलात. हे लिहिल्यानंतरच तुम्ही अनलिस्टिंगचं जो काही तुम्हाला दिसतो, जसं की त्या पेन्सिलच्या आयकॉनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही सर्व झाल्यानंतर ह्या अनलिस्टिंगचे जाऊन तुम्ही पब्लिक करायचं आहे, यस करायचं आहे आणि इथं सेव्ह बटन दाबायचं आहे. मग तुमचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमचा पब्लिक होईल. जसं की आता मी तुम्हाला दाखवतो, इथे मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर कारण आता मी पब्लिक केल्यानंतर तुमचा हा जो व्हिडिओ आहे, जिथं तुमचा हा आयकॉन्स तुम्ही पाहू शकता, जसं की इथं तुम्ही आयकॉन्स दिसत असेल तुम्हाला, हे बघा हा आयकॉन, या आयकॉन्स इथं, त्याच्यानंतर लाईकचा आयकॉन आहे, त्यानंतर कमेंट आहे. तर इथे तुम्ही हा जो साईन दिसतोय तो म्हणजे तुमचा पब्लिक झाला हे तुम्हाला इथे कळतं. आणि इथे तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी तुम्ही तुमचे कमेंट्स किती आले, लाईक किती आले, व्ह्यूज किती आले. आता 3 व्ह्यूज इथं 3 लोकांनी पाहिलं हे तुम्हाला इथं दिसेल. आणि हळूहळू तुमचे सबस्क्रायबरसुद्धा तुमचे वाढतात, ते तुम्हाला YT स्टुडिओमध्ये सर्व गोष्टी ते दिसायला लागतात. तर तुम्हाला समजलं असेल की टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन्स आपण एखाद्या व्हिडिओजला कसे लिहितो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण मी इतक्या मेहनतीनं तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. इतका सिम्पल आणि सोप्या पद्धतीचा कोर्स मी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि खूप सिम्पल पद्धतीनं मी तुम्हाला शिकवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब फक्त इतकंच करा. बाकी मी तुमच्याकडून काही अपेक्षा करत नाही आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, बाय बाय.